Friends, this is Jezurkar sir here. Today we are going to learn reconstitution of partnership, chapter number 5th. Under this chapter, we learn death of partner concept. Under this chapter, we learn different concepts, just like a meaning of deceased partner, new profit sharing ratio, gain ratio, revaluation of assets and liabilities, amount due to deceased partner's executor, settlement of amount due, and accounting treatments regarding to deceased partner or death of partner. After studying this unit, students will be able to, number first, learn how to calculate various ratios, just like a benefit ratio, gain ratio. Know how to calculate share of profit up to the date of death of a partner, death of deceased partner. Learn to calculation share goodwill of deceased partner. Know how to calculate amount due to deceased partner's executor, and understand how to settle the account of an executor of deceased partner. Those are different concepts we learn in this chapter. First of all, we learn a meaning of deceased partner and concept of death of partner. A partner will cease to be a partner on his death, and hence death of considered as a compulsory retirement. Death of partner means compulsory retirement on the basis of a partner will cease to be a partner. पार्टनरशिप फर्ममधील त्याचं जे काय अस्तित्व आहे ते संपुष्टात येतं, संपतं. कशामुळे? अ पार्टनर विल सीज टू बी अ पार्टनर ऑन हिज डेथ, अँड हेन्स डेथ इज अ कंपल्सरी, डेथ इज कन्सिडर्ड ॲज कंपल्सरी रिटायरमेंट. आणि म्हणून डेथलाच कंपल्सरी रिटायरमेंट म्हणून लक्षात घ्यायचं. पार्टनरचं जे एक्झिस्टन्स आहे पार्टनरशिप फर्ममधील जे अस्तित्व आहे ते संपतं. कशामुळे? ऑन द डेथ ऑफ पार्टनर, ऑन हिज डेथ ऑफ पार्टनर. अ पार्टनर विल सीज म्हणजे थोडक्यामध्ये पार्टनरचा जो रोल आहे पार्टनरशिप फर्ममधील ॲज अ पार्टनर की तो संपतो. कशामुळे? अ पार्टनर विल सीज टू बी अ पार्टनर ऑन हिज डेथ, अँड हेन्स डेथ ऑफ पार्टनर कन्सिडर्ड ॲज कंपल्सरी रिटायरमेंट. की पार्टनरची एकदा की डेथ झाली की त्या पार्टनरशिप फर्ममध्ये त्याचं अस्तित्व पार्टनर म्हणून राहत नाही. पार्टनरशिप बिझनेस मे बी कंटिन्यूड बाय सर्वायविंग पार्टनर्स. पार्टनरशिप फर्मचा जो बिझनेस आहे ते सर्वायविंग पार्टनर्सकडनं कंटिन्यू केला होतो. इफ पार्टनरशिप फर्म मेक्स प्रोव्हिजन इन पार्टनरशिप डीड. मात्र पार्टनरशिप डीडमध्ये त्या प्रकारची प्रोव्हिजन जर केली असेल तर त्या प्रोव्हिजनप्रमाणे पार्टनरशिप फर्मचा जो काय बिझनेस आहे तो काय करतात? कॅरी ऑन करतात, कंटिन्यू करतात. पार्टनर मेक्स अरेंजमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर. पार्टनर्सकडनं, सर्वायविंग पार्टनर्सकडनं अकाउंट सेटल केलं होतं डिसीज पार्टनरचं. Partners make arrangement to settle account of deceased partner with his legal representative who will be entitled. Legal representative जो आहे की ज्याला लीगल हिअर किंवा लीगल एक्झिक्युटर ऑफ डिसीज पार्टनर म्हणून रेकग्नाइज केलं होतं. तर अशा पार्टनरचं अकाउंट काय केलं होतं? पार्टनर्सकडनं सेटल केलं होतं. ज्या ड्यूज आहेत डिसीज पार्टनरच्या त्या सर्व ड्यूज या लीगल हिअर किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्हला पे केल्या जातात. कोणामार्फत? या सर्वायविंग पार्टनर्स किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्सच्या माध्यमातून. At their choice किंवा who will be entitled at their choice to interest at 6% per annum on amount due from date of death to date of payment. 6% इंटरेस्ट तारीखाने काय करायचा असो, पे करायचा असो कुणाला? डिसीज पार्टनरला किंवा डिसीज पार्टनर्सला 6%ने इंटरेस्ट तारीखाने पे करायचा आहे. फ्रॉम द डेट ऑफ डेथ, त्याच्या डेट ऑफ डेथपासनं कधीपर्यंत? डेट ऑफ पेमेंटपर्यंत. जर पेमेंट पे नाही केलं गेलं तर डेट ऑफ डेटपासनं डेट ऑफ पेमेंटपर्यंतचं जे काही ड्युरेशन असेल त्या ड्युरेशनमधील 6% इंटरेस्ट तारीखाने पार्टनरशिप फर्मला त्या पार्टनरला ड्यू असतो. हे यातनं लक्षात घ्यायचं आहे. सोबतच न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण कॅल्क्युलेट करता की ऑन डेथ ऑफ अ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो रिमेनिंग पार्टनर्स. ऑन डेथ ऑफ अ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स चेंजेस. पार्टनर्सचा जो रिमेनिंग पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो काय होतो? ऑब्वियसली चेंज होतो. कशामुळे? डेथ ऑफ पार्टनरमुळे. ऑन डेथ ऑफ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स चेंजेस. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स increased because of profit sharing ratio of deceased partner gets divided and received by remaining partners. Deceased partnerचा शेअर रिमेनिंग पार्टनर्समध्ये किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्स किंवा सर्वायविंग पार्टनर्समध्ये डिवाइड केल्यामुळे
कंटिन्युइंग और सर्वाइविंग पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो काय होतो ऑब्वियसली इन्क्रीज होतो. ऑन डेथ ऑफ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स चेंजेस. रिमेनिंग पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो डेथ ऑफ पार्टनरमुळे चेंज होतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स इन्क्रीजेस. रिमेनिंग पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्रीज होतो बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिसीज पार्टनर गेट्स डिवायडेड अँड रिसिव्ड बाय रिमेनिंग पार्टनर्स. रिमेनिंग पार्टनर्समध्ये हा जो शेअर आहे रिटायरिंग डेथ ऑफ पार्टनरचा तो त्या ठिकाणी डिवाइड होतो. त्यामुळे कंटिन्यूइंग पार्टनरचा जो शेअर आहे तो त्या ठिकाणी काय होतो इन्क्रीज होतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नंबर नेक्स्ट कन्सेप्ट गेन रेशो और बेनिफिट रेशो. गेन रेशो बेनिफिट रेशो आर कॅल्क्युलेटेड फॉर ओनली कंटिन्यूइंग पार्टनर्स. कंटिन्यूइंग पार्टनरचा बेनिफिट म्हणून या प्रकारचा गेन रेशो कॅल्क्युलेट केला तो. बेनिफिट और गेन रेशो इज अ रेशो बाय विच सर्वाइविंग पार्टनर्स आर बेनिफिटेड. सर्वाइविंग पार्टनर्सला बेनिफिट या रेशोच्या माध्यमातून दिला तो ड्यू टू डेथ ऑफ अ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनरमुळे कंटिन्यूइंग पार्टनर्सला या बेनिफिट रेशो किंवा गेन रेशोच्या माध्यमातून बेनिफिट्स प्रोव्हाइड केले जातात. द एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज ॲडेड इन दिअर ओल्ड शेअर. कंटिन्यूइंग पार्टनरच्या ओल्ड शेअरमध्ये एक्स्ट्रा शेअर्स त्या ठिकाणी ॲड होतात. कशाच्या माध्यमातून गेन रेशो किंवा बेनिफिट रेशोच्या माध्यमातून. सच एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज कॉल्ड ॲज गेन अँड दी रेशो इज कॉल्ड ॲज गेन रेशो. जो एक्स्ट्रा शेअर असेल डेथ ऑफ पार्टनरचा किंवा डिसीज पार्टनरचा, ज्या पार्टनरचे डेथ होते त्याला डिसीज पार्टनर म्हणून लक्षात घ्यायचे. ज्या डिसीज पार्टनरचा शेअर असेल तो काय केला जातो डिवाइड केला जातो कोणामध्ये कंटिन्यूइंग पार्टनर्समध्ये, की ज्यामुळे जो सच एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज कॉल्ड ॲज गेन. सच एक्स्ट्रा शेअर getting to the continuing partners and this extra share known as a gain. Gain means benefit and benefit and the ratio is called as gain ratio आणि त्यालाच gain ratio म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. This ratio is normally used to write off the goodwill created to raise to the extent of retiring partner share only. It is calculated by using following formula. गेन रेशो कॅल्क्युलेट करताना खालील फॉर्म्युला वापरला जातो की ज्यामध्ये गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो या प्रकारचा गेन रेशो कॅल्क्युलेट करताना इक्वेशन तुम्हाला वापरायचं आहे. नंबर नेक्स्ट कन्सेप्ट आपण अभ्यासली आहे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म ऑन द डेथ ऑफ पार्टनर. द बेनिफिट अरायझिंग आउट ऑफ इट आर गिव्हन टू रिप्रेझेंटेटिव्ह deceased partner. Revaluation of assets and liabilities are shown in revaluation account. These are same given in retirement. Retirement प्रमाणेच तुम्हाला assets and liabilities चे जे काही इफेक्ट्स यामध्ये इंडिकेट करायचे आहेत. The profit or loss on revaluation is transferred to deceased partners capital account. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट रिव्हॅल्युएशन लॉस की जो डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे की टू एक्सटेंट ऑफ ही शेअर त्याच्या शेअरप्रमाणे त्याप्रमाणे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस या पार्टनर्स किंवा डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. नंबर नेक्स्ट कन्सेप्ट आपण अभ्यासतोय की अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर और नॉमिनी और ॲडमिनिस्ट्रेटर. डिसीज पार्टनरचा जो नॉमिनी आहे किंवा डिसीज पार्टनरची डेथ झाल्याच्या नंतर डिसीज पार्टनरचे बेनिफिट्स ज्या व्यक्तीला दिले जातात लिगली की ज्या व्यक्तीला म्हणायचं आहे डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर नॉमिनी और ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, किंवा त्याच व्यक्तीला लिगल हेअर ऑफ डिसीज पार्टनर म्हणून देखील लक्षात घेतलं जातं. मग आता डिसीज पार्टनर्सचे जे बेनिफिट्स आहेत ते या सर्व डिसीज पार्टनर्स लिगल हेअरला किंवा एक्झिक्युटरला पे केले जातात की ज्यामध्ये द कॅपिटल ऑफ डिसीज पार्टनर इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ कॅपिटल ऑफ डिसीज पार्टनर्स शो इन द लास्ट बॅलन्स शीट. लास्ट बॅलन्स शीटमध्ये जो काय कॅपिटल बॅलन्स असेल तो कॅपिटल बॅलन्स या डिसीज पार्टनर्स लिगल हेअरला त्या ठिकाणी पे केला जातो. शेअर ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा ज्यालाच रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून आपण लक्षात घेता की त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमधील जो काय प्रॉफिट और लॉस असेल रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन लॉस त्यातील जो शेअर असेल त्या डिसीज पार्टनरचा तो शेअर या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला पे केला जातो. जनरल रिझर्व जो असेल टोटल पार्टनरचा त्यातील जो काही शेअर असेल डिसीज पार्टनरचा तो देखील या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला इश्यू केला जातो. ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस मीन्स अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ऑर लॉस डिस्ट्रीब्युटेड टू दी डिसीज पार्टनर्स लिगल हेअर. डिसीज पार्टनर्स लिगल हेअरमध्ये देखील या प्रकारचा जो शेअर असेल अक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉसमध्ये डिसीज पार्टनरचा त्या रेशोप्रमाणे त्या शेअरप्रमाणे हा जो प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो अक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस त्याचा जो शेअर असेल तो त्या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला पे केला जातो. शेअर ऑफ गुडविल
पार्टनरशिप फर्मचा जे काय गुडविल असेल त्या गुडविलमधील ज्या डिसीज पार्टनरचा जो शेअर असेल, जो हिस्सा असेल, तो देखील या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटिव्हला पे केला जातो. सॅलरी ऑफ पार्टनर, डिसीज पार्टनरला जर सॅलरी पे केली जात असेल तर ती सॅलरीचा जो काय पार्ट आहे मग तो पार्ट देखील या किंवा ती सॅलरी देखील त्या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटिव्हला पे केली जाते. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर तो देखील डिसीज पार्टनर्सने जर काय इंटरेस्ट बिझनेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं आहे त्या कॅपिटलवरती देखील इंटरेस्ट जर पे केला जात असेल तर तो इंटरेस्ट देखील पार्टनर्सला किंवा डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटिव्हला पे केला जातो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जर डिसीज पार्टनरने जर काही कलेक्ट म्हणजे इंटरेस्ट जर त्या ठिकाणी डिसीज पार्टनरने काही ड्रॉइंग्स घेतलं असेल आणि त्यावरती जर काही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर चार्ज केला असेल तर त्या इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सला त्या डिसीज पार्टनर्स लिगल किंवा डिसीज पार्टनरच्या अकाउंटमधनं तो बॅलन्स काय केला होतो, लेस केला होतो, त्यातनं तो बॅलन्स डिडक्ट केला होतो. अँड प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ, ज्या तारखेला पार्टनरची डेथ झाली त्या डेटपर्यंत किंवा त्या डेथच्या डेटपर्यंतचा जो काय प्रॉफिट असेल तो प्रॉफिट देखील या ठिकाणी या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटिव्हला पे केला जातो. तर आपण या ठिकाणी अभ्यासलं की अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर, या सर्व अमाऊंट्स या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला पे केल्या जातात. आणि अकाउंटिंग ट्रीटमेंटच्या बाबतीत जर म्हटलं, द अकाउंटिंग ट्रीटमेंट्स फॉर प्रिपेरिंग द अकाउंट्स ऑफ डिसीज पार्टनर इज सिमिलर टू दॅट ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनरप्रमाणेच याप्रमाणे डिसीज पार्टनर किंवा डेथ ऑफ पार्टनरमध्ये देखील अकाउंटिंग ट्रीटमेंट्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत की ज्या माध्यमातून एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट या ठिकाणी सॉल्व्ह करतो की ज्या माध्यमातून डेथ ऑफ पार्टनर ही कन्सेप्ट आपल्याला अधिकपणे समजू शकेल. ठीक आहे.